कोणतेही वाहन चालवायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असणे. त्याशिवाय तुम्ही रस्त्यावर गाडी चालवू शकत नाही आणि जर चालवली आणि पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंड तसेच तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेणे आणि हवी तितकी गाडी चालवणं कधीही चांगलं. लायसन्स बनवणं फार कठीण नाही. तुम्हाला एक छोटी परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा पास होताच तुमचं लायसन्स बनवलं जातं. पण लायसन्सशी संबंधित असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं होतं, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल आणि ती मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरियातील एक महिला. 1-2 नव्हे, तब्बल 18 वर्षांनंतर एका महिलेला वयाच्या 69व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाला आहे. 960 वेळा प्रयत्न केल्यानंतर आता या महिलेला यश मिळालं आहे. त्यांच्या जिद्दीला एक सलाम व्हायलाच हवा. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार सा सून असे त्या महिलेचे नाव असून ती दक्षिण कोरियातील जिओनजू येथे राहते. तिने सर्वप्रथम ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लेखी परीक्षा दिली, पण ती सर्वात प्रथम अपयशी झाली. वारंवार लेखी परीक्षेत अपयश येत गेल्याने तिने त्यानंतर आठवड्यातून 2दा लेखी परीक्षा द्यायला सुरुवात केली. अखेर लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर प्रॅक्टिकल टेस्टची वेळ आली. खरं तर मित्रांनो, जवळपास 960 वेळा तिने प्रॅक्टिकल परीक्षा दिली आहे आणि आता त्या महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाला आहे. वृत्तानुसार या सगळ्यात सा सूनचे 11,000 पाऊंड म्हणजेच 11 लाख रुपये खर्च झाला आहे. ती आपले कुटुंब चालवण्यासाठी भाजी विकण्याचं काम करत होती. या व्यवसायासाठी तिला ड्रायव्हिंग लायसन्सची अत्यंत गरज होती. त्याचसाठी तिने इतक्यांदा अपयश येऊनही हार मानली नाही. तिच्या ड्रायव्हिंग प्रशिक्षकानं सांगितलं की त्यांना आता खूप बरं वाटत आहे. त्यांनी सांगितलं, जेव्हा सा सून यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं त्यावेळी आम्ही सर्व खूप खुश झालो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आमच्या खांद्यावरून मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. आमच्यात एवढी हिंमत नव्हती की त्यांना हार मानण्यास सांगायला, कारण त्या प्रयत्न करत होत्या. शेकडो प्रयत्न केल्यानंतर सा सून आता सेलिब्रिटी झाल्या आहेत. हुंदाई या कंपनीच्या जाहिरातीतही त्या दिसल्या होत्या. दक्षिण कोरियाची कंपनी हुंदाईने त्यांना 11,640 पाऊंड म्हणजे सुमारे 11.78 लाख रुपये किमतीची कारही भेट दिली आहे. कोरियन ड्रायव्हर्स लायसन्स एजन्सीनुसार 50 मिनिटांच्या लेखी परीक्षेत रस्त्याचे नियम आणि कार देखभाल यावरील 50 वेगवेगळे प्रश्न असतात. सा सून यांनी सांगितलं की माझा विश्वास आहे की जर तुम्ही हार न मानता सातत्याने प्रयत्न केले तर तुम्हाला हवं ते साध्य करू शकता. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असल्यास आता आरटीओ कार्यालय आणि लायसन्स हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे ऑनलाईन लर्निंग लायसन्समुळे सुटसुटीतपणा आला असला तरी लायसन्स मिळवण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. तिथे तारीख मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित वाहनांचे लायसन्स असल्याखेरीज ते वाहन सार्वजनिक ठिकाणी चालवता येत नाही. लायसन्सचे मुळात 2 प्रकार पडतात. नंबर 1, नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स, खाजगी वाहनांचे लायसन्स. खाजगी ही वाहने चालवण्याकरिता नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्सची आवश्यकता असते. नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स हे त्याच प्रकारच्या ट्रान्सपोर्ट वाहनांना लागू नाही. तसेच त्याच्यासाठी मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. आरटीओतील शिकाऊ तसेच पक्क्या लायसन्सची चाचणी उत्तीर्ण होऊन नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स मिळवता येते. नंबर 2, ट्रान्सपोर्ट लायसन्स. भाडोत्री अर्थात ट्रान्सपोर्ट वाहने चालवण्याकरिता ट्रान्सपोर्ट लायसन्सची आवश्यकता असते. त्यासाठी मान्यताप्राप्त स्कूलमधून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हलके मोटार वाहन चालवण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव बंधनकारक असतो. तर ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालकांना लायसन्स मिळवल्यानंतरही ज्वालाग्राही पदार्थांच्या सुरक्षित वाहतुकीविषयी 3 दिवसांचे प्रशिक्षण त्या स्कूलमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे.
लायसन्स विषयीचे सर्वसाधारण नियम. नंबर 1, कोणत्याही चालकास गाडीचे वैध लायसन्स असल्याखेरीज सार्वजनिक ठिकाणी चालवता येत नाही. नंबर 2, लर्निंग लायसन्स असलेल्यांना प्रशिक्षक आणि गाडीवर एल खून करणे बंधनकारक आहे. नंबर 3, 16 ते 18 वर्षांमधील व्यक्तीस 50 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या विना गिअर वाहनांचे लायसन्स मिळवता येते. 18 वर्षांपुढील व्यक्तीस ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाचे लायसन्स मिळवता येते. ट्रान्सपोर्ट लायसन्स करिता 20 वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे. मुदत आणि नूतनीकरण. लर्निंग लायसन्सची वैधता 6 महिने असते. त्यानंतर त्याचे एकदाच नूतनीकरण करता येते. ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी 3 वर्षांची कालमर्यादा असते. ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाच्या लायसन्सची वैधता 1 वर्ष असते. त्यानंतर 1 दिवसाचे उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्सची वैधता लायसन्स मिळालेल्या दिवसापासून 20 वर्ष किंवा वयाची 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते. नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्सचे नूतनीकरण केल्यानंतर लायसन्सची वैधता पुढील प्रत्येक 5 वर्षासाठी दिली जाते. हीच मुदत ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी 3 वर्ष आहे. कोणतेही लायसन्स मुदत संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत वैध आहे. तोपर्यंत नूतनीकरण न केल्यास लायसन्सची वैधता संपते. लायसन्सची वैधता संपल्यानंतर 5 वर्षांच्या आत नूतनीकरण करणं आवश्यक आहे. या कालावधीनंतर लायसन्सची वैधता कायमची संपते. 5 वर्ष नूतनीकरण न केलेले लायसन्स वैध करायचे असल्यास नव्याने चाचणी देऊन पूर्वीच्या लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. शिकाऊ लायसन्ससाठी अर्ज कसा करावा? शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी अर्जदाराने केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये लायसन्स ऑथॉरिटीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. नंबर 1, अर्ज नमुना फॉर्म क्रमांक 1 व 2. नंबर 2, पत्त्याचा पुरावा, जीवन विमा पॉलिसी, पासपोर्ट, राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगाराची पावती, मतदार ओळखपत्र किंवा यापैकी कोणतेही प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या समोर केलेले प्रतिपादन. नंबर 3, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व यापैकी कोणतेही प्रमाणपत्र नसल्यास जिल्हा सिव्हिल सर्जनचा दाखला. नंबर 4, वैद्यकीय प्रमाणपत्र. फक्त ट्रान्सपोर्ट लायसन्स करिता फॉर्म 1A या नमुन्यात छायाचित्र 3 प्रती. शिकाऊ लायसन्ससाठी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, ऑनलाईन व्यवस्था नसल्यास लायसन्स ऑथॉरिटीकडे प्रत्यक्ष हजर राहून चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिकाऊ लायसन्स मिळते. चाचणी परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी कमीत कमी 60% प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येणे आवश्यक असते. अर्जदारास वाहतूक चिन्हे, वाहतूक सिग्नल आदी नियम माहीत असायला हवेत. पक्के लायसन्स अर्ज कसा करावा? शिकाऊ लायसन्स असणाऱ्या लायसन्स धारकास 30 दिवस पूर्ण झाल्यानंतरच पक्क्या लायसन्ससाठी चाचणी देता येते. पक्क्या लायसन्ससाठी शिकाऊ लायसन्स देणाऱ्या ऑथॉरिटीकडे अर्ज करावा लागतो. लायसन्स करिता अपात्र व्यक्ती: शुद्ध हरपणे, झटके येणे, रातांधळेपणा, बहिरेपणा, रंग चटकन न ओळखणारे, 25 मीटर अंतरावरून अंक अक्षर न ओळखू शकणारी, हात किंवा पाय नसणारी व्यक्ती.